नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर स्वागत करते तुमचं गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। आपण आहोत सप्टेंबरच्या सुरुवातीला। मग बऱ्याच जणांना असा एक नेहमी आढळणारा प्रॉब्लेमवर आज मी तुम्हाला संदेश देणार आहे। काय असेल बरं? बऱ्याच ठिकाणी पारिजातकाच्या झाडांवर, लिंबाच्या झाडांवर, अशोकाच्या झाडांवर या दिवसामध्ये आळी निघते। तर ती ब्लॅक कलरची किंवा सुरवंटासारखी जी असते तशा म्हणते मी। मग आपल्यापैकी बरेच जण घाबरून जातात आणि ते झाड तोडतात, त्या आळ्या मारतात, फेकून देतात, केमिकल पेस्टिसाइड्स वापरतात जेणेकरून त्या आळ्या नष्ट होतील। पण कृपया तसं करू नका, कारण ह्या आळ्याच पुढे जाऊन छान फुलपाखरू होणार आहेत। जर फुलपाखरू बघायचे असतील तर या आळ्यांना जिवंत ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण फुलपाखराचं जे जीवनचक्र आहे त्यापैकी एक स्टेज त्यांची ही आळ्या असते। त्यानंतर ते कोशात जातात आणि मग कोशांमधून छान असं फुलपाखरू बाहेर येत असतं। तर ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांना जिवंत ठेवावं लागेल। थोडे दिवस त्यांना तुमच्याकडचे पान खाऊ द्या। असं समजा की तुमच्याकडे कोणी गेस्ट आलेले आहेत, म्हणजे पाहुणे आलेले आहेत, आणि पाहुण्यांचा कसा आपण आदरातिथ्य करतो ना मनापासून, तसं करा आणि मग बघा किती छान फुलपाखरू तुमच्या आवारांमध्ये फिरताना तुम्हाला दिसतील। याच विचारांसह गार्डन गप्पाचा हा भाग सुरू करूया। दाखवते कुणाच्या या सुंदर गार्डन मध्ये आले आणि माझ्याबरोबर कोण को कंडक्ट करणार। तर मंडळी, आज हे सुंदरसं गार्डन माझ्याबरोबर कव्हर करते आहे। भेटा सो दीपाली ताई खरोटे यांना। दीपाली, खूप खूप स्वागत आहे तुझं गार्डन गप्पा। थँक्यू सो मच पल्लवी। कसं वाटतंय असं छान गार्डन कव्हर करायला येऊन? खूप प्रसन्न वाटतंय आणि सकाळी सकाळी जर असं हिरवेगार असं निसर्गाच्या सानिध्यात आलो आपण तर कोणाला छान नाही वाटणार। मस्तच वाटतंय आणि मस्त गार्डन आहे। दीपाली माझ्याबरोबर कव्हर करणार आहे, तर चला हा भाग सुरू करूया। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत अकोल्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व ह्यांच्या बागेला कव्हर करायला। प्रोफेशननी त्या डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत। नमस्कार। या आहेत डॉक्टर उज्ज्वलाताई मापारी। आणि मी बहुआयामी व्यक्तिमत्व ह्यासाठी म्हणते कारण फक्त डॉक्टरच नाही तर समाजसेवाही त्या करतात। बरं, त्या छान गार्डनिंगही करतात, वेगवेगळे लेखही लिहितात आणि अशा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिंग वगैरे पण करायला त्यांना आवडते, असं नुकतंच मला समजलेलं आहे। तर अशा सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांचीच सुंदर बाग आपण आज पाहणार आहोत। तर मॅम, मला हे सांगा की आपल्या आम्ही जी बाग पाहतोय ही किती वर्षांची मेहनत आम्ही पाहतोय? ही साधारणतः 4 वर्षापासून। 4 वर्षांची। फक्त ते जे तिकडे याचं झाड आहे पारिजातकाचं, ते खूप आधी लावलेलं आहे। त्याला जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी लावलंय, पण बाकीचं हे आहे ना, हे 4 वर्षापासून आहे। कोरोना पिरियड मध्ये सुरुवात केली। थोडंसं हे लागलं होतं, म्हणजे जे झाडं होते माझ्याकडे ऑलरेडी आधी थोडेसे झाडं होते, पण मग त्याच्या कटिंग लावणं वगैरे आणि मग त्याच्यामध्ये मग आनंद मिळायला लागला। आणि काय असं होतं, गार्डनिंग करताना स्ट्रेस फ्री राहतो आपण आणि काहीतरी एक नवीन बनवणं, एक निर्मिती करणं, याचा आनंद मिळतो। आता हे जसं आहे, हे स्नेक प्लांट आहे, तर ह्याचं सुद्धा आता याचे पुष्कळसे शूट्स निघालेले आहेत। तर आता मी पुष्कळ 5-6 तिकडे वेगवेगळे करून लावले, अजून परत करणार। पुढच्या पावसाळ्यापर्यंत ते म्हणजे 5-6 कुंड्यांमध्ये अजून होतात। असं मी म्हणजे एका कुंडीपासून हे वाढवलेलं आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला जरुरी नाही की गार्डनिंग हा खूप पैसेच लागतील असं नाही आहे। तुम्हाला जर थोडंसं ज्ञान असेल तर कटिंग्सनी तुम्ही तुमचं गार्डन छान लावू शकता। अगदी अगदी। आणि खूप लोक असं म्हणतात की आम्ही व्यस्त आहोत म्हणून आम्हाला जमत नाही। तर त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे, ह्यांच्याहून व्यस्त कोणीच नाही, कारण दिवसभर हॉस्पिटल करतात, प्लस बाकीचं त्यांचं हे सगळे जे छंद आहेत त्याही जोपासतात आणि मग गार्डनिंगही करतात। त्यामुळे हे कारण द्यायचं बंद करा आणि गार्डनिंग करायला लागा। ताई, तुमचं गार्डन खूपच छान आहे। खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी अशा म्हणजे हिरव्यागार गार्डन मध्ये फिरायलाही तुम्हाला छान वाटत असेल। तर तुम्ही या गार्डन मध्ये प्रत्येक कुंडींना किंवा प्रत्येक झाडाला माती काय देता, म्हणजे कोणती वापरता? मी माती वापरताना आमच्या शेतामधली काळी माती आणते। अच्छा। हा, आणि त्याच्यामध्ये आम्ही शेणखत टाकतो, थोडं गांडूळ खत टाकतो आणि थोडी रेती टाकत असते, एकदम बारीक चाळलेली। अच्छा। ते माझ्याकडे मी करूनच ठेवते आणि जेव्हा आणि थोडी माती आम्ही बनवून ठेवतो। जेव्हा नवीन झाड आणलं ते लावायचं म्हटलं किंवा ह्याच्याच कटिंग्स लावायच्या म्हटलं की आम्ही तीच माती वापरता। एकदम छान। आणि मग पाणी द्यायचं टायमिंग काय आहे? पाणी फक्त सकाळीच दिलं जातं, एकच टाइम देतो आम्ही, 2 टाइम नाही, कारण कुंड्या आहेत ना आणि याच्यातल्या पुष्कळशा प्लास्टिकच्या कुंड्या आहेत, तर यांना तसंही पाणी जास्त नाही लागत। खूप जास्त पाणी झालं समजा संध्याकाळी टाकलं ना
तर मग त्या ओलसर राहिल्या तर मग अजून रूट सगळे हे होतात. पावसाळ्यामध्ये पण एकच टाइम म्हणजे पावसाळ्यात तर आम्ही नाही, गरज पडली तरच. आता पाऊस पडलेला आहे ऑलरेडी, सगळ्यांना पाणी आहे. आज सकाळी याला काही पाणी दिलेलं नाही. पाणी नाही दिलं. तर जशी आवश्यकतेनुसार, जर उन्हाळ्यामध्ये आहे जेव्हा खूपच कडक, तरी उन्हाळ्यात आम्ही त्याला ग्रीन नेट वगैरे लावतो. हो, साधारणतः एक टाइम पाणी देतो आणि मग गरज वाटली तर संध्याकाळी पाणी दिलं जातं, नाही तर नाही. मॅम, आपल्या या सुंदर गार्डन मध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे झाड लावलेत तुम्ही? त्याच्यामध्ये मी साधारणतः सगळे शोची झाडच लावलेली आहेत, जे इंडोर प्लांट्स आहे. कारण इथे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश कमी येतो, त्यामुळे मी पुष्कळशी सगळी इंडोर किंवा ज्यांना सूर्यप्रकाशाची खूप जास्त गरज नाहीये अशी झाडं लावली आणि तीच झाडं इथे जगतायत. असं आहे. मी दुसरी झाडंही लावून पाहिली पण नाही जगत. पण ते तसंही खूप छान दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शोची झाडं मी डेव्हलप करते. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फुल झाड जर लावलं नाही तर गार्डन इनकम्प्लीट आहे. असं नाही. पानांमध्ये इतके सुंदर शेड्स आहे किंवा त्याच्यावरती जे आकार म्हणा, त्यांचा रंग म्हणा, तोही इतका छान दिसतो, इथे खुलून येतोय. तर असंही गार्डनिंग तुम्हाला करायला काही हरकत नाही. तर या गार्डन मध्ये सूर्यप्रकाशाची कशी व्यवस्था केली आहे तुम्ही? म्हणजे प्रत्येक झाडाला एक पाहिजे असतं सूर्यप्रकाश, तर त्याच्यासाठी तुम्ही कशी व्यवस्था? आता याच्यामध्ये कसं आहे की हा जो भाग आहे आमचा, हा उत्तरेचा भाग येतो. पूर्वेकडे तेवढी जागा नाही आहे की तिथे मी गार्डन विकसित करू शकेल. तर हा उत्तरेचा भाग आहे. मॅक्झिमम आम्ही गार्डन इथेच ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल माझ्याकडे फुलझाडं कमी म्हणण्यापेक्षा नाहीत, कारण फुलझाडांना कसं खूप ऊन लागतं. मी खूप प्रयत्न पण केले, गुलाबही आणले, जास्वंदही लावून पाहिले, पण त्यांना फ्लॉवरिंग तेवढं येत नाही इथे. कारण इथे 12 नंतर पूर्ण हे होऊन जातं, प्रकाश येत नाही असं. तर त्याच्या आधी 12च्या आधी जे काही ऊन असतं तर त्याच्यामध्ये मोस्टली ही झाडं राहतात. आणि जी इंडोर आहेत तर ती तर मी अशी लावते, अशी कंप्लीट ते पाहूनच हे करते. त्या साईडला ह्या साईडला असे इंडोर लावते. आणि मग मेनली ज्या झाडांना ठीक ठीक सूर्यप्रकाश पाहिजे, आता ते पारिजातकाचं झाड आहे, ते झाड आहे ना, तर ते पूर्वेकडूनही प्रकाश येतो त्याला आणि इकडून उत्तरेकडनं पण येतो, तर त्याला फ्लॉवरिंग छान येतं, खूप छान फ्लॉवरिंग येतं. पण तो तेवढाच भाग आहे आमचा, तर मग त्यामुळे मला जसं खूप फुलझाडं नाही लावता येत. आणि मुख्य म्हणजे मला माहिती नाही, पण माझी स्वतःची पर्सनल आवड असेल की मला शोची झाडं खूप आवडतात. कारण त्यांचे कलर्स, पानांचे कलर आणि विविध त्यांचे रंग, हे छटा, हे किती सुंदर असं आणि परत त्याच्यामध्ये ते ग्रीन असतं, तर त्यामुळे त्या डोळ्यांना आल्हाददायक राहतं आणि एकदा एक फ्रेशनेस देऊन जातं. तर त्यामुळे मी, आणि हे पुष्कळची शोची झाडं ही सगळी लिफी असतात. मॅम, आपल्या या गार्डन मध्ये एखादा प्लांट प्रॉब्लेम सतत बघायला मिळाला असं झालंय की हा माझ्या या झाडांवर सतत म्हणजे मला फेस करावं लागतंय? नाही, असं फारसा याच्यावरती कीड पडत नाही, पण पावसाळ्यामध्ये मेनली क्रोटॉन्सवरच मला ते दिसून आलेलं आहे. बरं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही थोडं जरी वाटलं तर ते झाड बाजूला काढून लगेच त्याला ट्रीट करतो आणि घरच्या घरीच करतो. त्याच्यावरती आपले हे पानं आहेत ना, कडुनिंबाची पानं उकळून पण त्याचा फवारा मारतो आम्ही आणि शॅम्पूच्या पाण्याने साफ करून घेतो. काहीच गरज पडत नाही बाकी काही वापरायची. तुम्ही म्हणजे थोडं थोडं लक्ष जर दिलं तर पटापट ते केलं. जरी वाटलं ना तर लगेच त्या प्लांट तिथून आम्ही हटवतो, इथे वेगळं ठेवून मग त्याला ट्रीट केल्यावर पूर्ण झाल्यानंतरच त्याला परत प्लेस करतो. म्हणजे त्याला आयसोलेशन येतो, कारण त्याच्यामुळे इतर झाडांना पसरायला नको ठेवायला. बरं, आणि आपल्या या गार्डन मध्ये एखाद्या प्लांटला मनाई आहे असं आहे का, हे मला चालत नाही झाड? नाही, चालत नाही असं नाही, पण साधारणतः पुष्कळ म्हणजे आता कोणी मानतं कोणी नाही मानत. मी पण असं काही 100% मानते असं नाहीये, पण काटेरी साधारणतः झाडं लावू नयेत, तर त्यामुळे मी होता होईस तर ती अवॉइड करते. जी माझ्या डोळ्यांना आल्हाददायक वाटतात, जे प्लांट्सचे पानं वगैरे असे छान असतात, शेडेड असतात, व्हेरिगेटेड व्हरायटी मला आवडते.
मॅम तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बागेचं काय खास वैशिष्ट्य आहे? प्रत्येकाला वाटतं आपली बाग स्पेशल आहे, तुमच्या मते ती कशी स्पेशल? बरोबर. पहिले तर की माझ्याकडे खूप जागा नाहीये आणि तेवढा वेळ नसतो की आपण सगळं खूप मोठी झाडं लावू आणि ती जर व्यवस्थित मेंटेन नाही झाली तर मग ते खूप त्या मजा नाही. बागेला बरोबर. चांगलं स्वरूप येत नाही. म्हणून मी सिलेक्टेड झाडच लावते आणि परत त्याच्यापासून वाढवते. मी त्यांचं बाकी प्रुनिंग वगैरे सगळंच राहतं. तर त्यासाठी मला जी झाडं आवडतात, मी तुम्हाला आता मगाशी हो, सांगितलं indoor की मला plants आहेत. इंडोर प्लांट्स आणि असं व्हेरिगेटेड व्हरायटी जास्त आवडते. तर म्हणजे तेच हेच मी तुमचं वापरते. वैशिष्ट्य असं म्हणू आणि आपण. आणि जागा कमी आहे म्हणून मी कसं मला वाटतं तर सगळी झाडं लावावी म्हणून मग मी असं व्हर्टिकली लावते. हा, हे हा. व्हर्टिकल गार्डन आहे, हे Yes. हॉरिझॉन्टल गार्डन आहे, Yes. हे हँगिंग गार्डन आहे. म्हणजे तर कमी असं- जागेमध्ये भरपूर मग- झाड हा. तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर मग असं अशी म्हणा. लावते मी की जेणेकरून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी म्हणजे हे कमी लावते. जागेत छान जर झाड लावायचे तर हे फॉलो करा. व्हर्टिकल गार्डन करा, हँगिंग करा, कुठे कुठे हॉरिझॉन्टल करा. तुमच्याकडे जशी जागा त्याप्रमाणे तुम्ही त्याचं लँडस्केपिंग करा इन शॉर्ट. आणि आता हे स्टँड आहेत. आता ह्या स्टँडवरती जवळजवळ 7-8 झाडं बसतात. हो, हे 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 स्टँड आहे. हे स्टँड तर कुठेही उचलून नेता येतं. 7-8 झाडं तर लागतात. एवढ्या जागेत एकदम 7-8 कुंड्या नसत्या बसल्या. तर त्यामुळे मी असं दोन्हीकडे ते केलेलं आहे. अशा हे स्टँड लावून स्टँड मॅक्झिमम म्हणजे कुंड्या जागा कव्हर याच्यामध्ये केल्या राहतात. तुम्ही. हो, ह्या बरोबर. व्हर्टिकल मध्ये सुद्धा ना एवढ्या याच्यामध्ये थोडासा जरा दाटी होत आहे पण आम्हाला माझ्याकडे येणारे खूप सुंदर येणारे पाहुणे वगैरे आहे ना तर ते म्हणतात ना मला की अगं तू काय इथे येऊन आम्ही फोटोज काढतो, सेल्फी पॉइंट केला आम्ही आधी काढले आता तेच. तसंच हे पण स्टँड वरतीच लावते मी की जेणेकरून खाली आणि स्टँडवर लावलेली झाडं ना साफसफाई करायला आपल्याला सोपे बरं जातात. पडतं, बरोबर, सोपे जातात. बरोबर. ते पण एक आहे त्याच्या मागचं. आता मला एक गोष्ट सांगा की कोणते झाड, इतके तुम्ही झाडं लावलेले आहेत इथे आम्ही बघतोय, तर कोणते झाड लावायला अगदी सोपं आहे आणि कोणतं झाड लावायला अगदी कठीण, की ते लावलं आपण आणि ते लगेच आलं, त्याच्यासाठी जास्त कष्ट करावं लागलं नाही करावे लागेल. याच्यामध्ये आता मनी प्लांट तर कुठेही कसंही लावलं तुम्ही, लागतो तो, बरोबर. तरी ते तसंही लागतं मनी प्लांट. आणि ते आहे, हे सिंगोनियम आहे. नंतर ह्याचं सुद्धा ना काय होतं की कुठेही तुम्ही आता इतके आलेले आहेत त्याला, मला आता वेळ नाही मिळालाय, नाही तर ह्याचे मी आता त्या साईडला पण मी तसे कटिंग्स लावलेले आहेत, आता करून ठेवलेले आहेत. ते आहे, हे वॉन्डरिंग ज्यू आहे. हे सुद्धा जिथे लावलं तिथून लगेच ते बाहेर येतात. म्हणजे याच्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, बिलकुल नाही. आणि कोणत्याला असं कठीण आहे की तुम्ही लावलं आणि त्याला फार तुम्हाला कष्ट घ्यावे लागले? नाही, आता माझ्या इथे कसं एन्व्हायरमेंटमुळे म्हणा कशामुळे पण फुलझाडं थोडासा त्रासदायक आहेत. मी खूपदा फुलझाडं लावायचा प्रयत्न केला, इव्हन गुलाब वगैरे याचे, पण माझ्या इथे ते फक्त त्या मोसम पुरतेच सर्वाईव्ह होतात. नंतर त्याला तेवढं ऊन मिळत नाही आणि मग ते त्यांचं फ्लॉवरिंगही जातं आणि त्याच्यावरती बरेचसे जास्वंद झालं, याच्यात अनेक प्रकारचे रोग पडतात आणि तेवढा मला वेळ दिला नाही जात माझ्याकडनं, त्यांची काळजी नाही घेतली जात. हे कसे, हे माझे सगळे हार्डी प्लांट्स आहेत. हे अल्टरनेट डेही मी यांच्याकडे पाहिलं तरी चालेल. मॅडम, एवढ्या व्यस्त शेड्यूल मधनं ना सगळं मॅनेज करणं थोडं कठीण जात असेल ना गार्डनिंग, मग कोणाकोणाची मदत होते? आता याच्यामध्ये कसं मला माझ्या स्टाफची मदत खूप जास्त होते. याच्यामध्ये काही आणायचं असलं तर आता हे काळे भाऊ आहेत, हे आहेत का? हे आहेत का उत्सव मूर्ती मदत करणारे? मदत करणारे आहेत ना. तर याच्यामध्ये कसं होतं की ते मला शेतातून माती आणून देतात, खत आणून देतात, मी जे जे खतं सांगेल ते. आणि मग आम्ही झाडं लावायच्या वेळेला मेनली हे दोघं मला मदत करतात. हा प्रशांत, हा माझ्या हॉस्पिटलचा स्टाफ आहे, तर तो सुद्धा म्हणजे मला मदत करतात आणि आम्ही साधारणतः मग ती झाडं लावणं. ते तुम्ही या सगळ्या प्लांट्सला कोणतं खत वापरलंय आणि कीटकनाशकांचं काय, कसं तुम्ही म्हणजे कोणतं वापरता ते आणि त्याला कसं देता? बरं, आता याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं, जेव्हा झाड लावतो त्याच वेळेस आम्ही शेणखत आणि गांडूळ खत त्याच्यामध्ये टाकत असते मी. जसं तुम्ही सांगितलं मगाशी आम्ही तयार करून तसं टाकतो. आणि नंतर मग साधारणतः महिन्यातून 2-1 वेळा, कधी 8-10 दिवसातनं झालं तर ठीक आहे, नाही तर मग 15 दिवसातनं तर एकदा परत थोडं शेणखत प्रत्येक याला मी टाकत असते.
आता आणि फवारणी तर साधारणतः इथे हे एवढे चांगले प्लांट्स आहेत त्याच्यावर फार कमी आहे, पण मेनली क्रोटॉन्स वरती पडतं. क्रोटॉनवरती फंगस येते, व्हाईट गोळे येतात. तर तर ते आम्ही काय करतो, मी बाकी तर बाहेर तर काही मागवतच नाही. शॅम्पूचं पाणी बनवून आम्ही ते टाकतो त्याच्यावरती आणि ते सगळ्या झाडांमधनं वेगळं काढून घेतो. आणि त्याला पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत मग वाटल्यास तर कधी कधी आम्हाला अल्टरनेट डे वगैरे असं 4-5दा ते एवढं केलं की त्याच्यावरचं ते संपुष्टात येतं. आणि दुसरं म्हणजे माझ्या इथे ना हे याचं कडुलिंबाचं झाड आहे. तर उन्हाळ्यामध्ये एवढा पूर्ण हे असं भरलेलंच नाही, त्याच्या ज्या कडुलिंबाचे बी आपले हे असतात ना येलो कलर, तर त्या सगळ्या खाली पडतात त्या, आणि त्या आम्ही वेचतो ऍक्च्युअली. मी मुलांना सांगते वेचून घ्या, आणि त्या वेचल्या की त्याच्यामध्ये आम्ही 2-3 प्रकारे हे करतो. ते पाण्यात उकळून घेते मी, आणि त्याचं सुद्धा आम्ही हे बनवून ठेवलेलं असतं आणि ते याच्यावरती झाडांवरती शिंपडतो. अच्छा, हे तर फारच तेवढंच करते मी, बाकी बाहेरचं काही फारसं नाही वापरत. नाही. आता ही पूर्वेकडची बाजू आहे, जागा कमी असल्यामुळे मी इथे फक्त 1-2च वेल लावलेले आहेत. हा गुंजाचा वेल आहे, हा मी घरीच लावलेला आहे. जे गुंज असतात ते आपण रात्रभर पाण्यात भिजू घालायचे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी ते मातीमध्ये लावायचे. आणि हे कसं असतं, हा खूप वेळ टिकत नाही, म्हणजे काय म्हणू आपण 1-2 वर्ष टिकतो, मग नंतर जातो. पण त्याची आता बघा हे फुलं आलेले आहेत, आता त्या फुलांच्या जागी ना तिथे शेंगा येतील आणि त्याच्यामध्ये गुंज येतील. ते जसे जुन्या काळी खूप आपण पाहायचो, आता गुंज पाहायला कमी मिळतात. हे पांढऱ्या गुंजाचं आहे. तसंच माझ्या शेतामध्ये लाल आणि काळ्या गुंजाचं, पांढऱ्या गुंजाचे मी भरपूर वेल लावलेले आहेत. आपल्याला हे लक्ष्मीकारक असं म्हणतात. इव्हन लक्ष्मी पूजनामध्ये आपण गुंज ठेवतो, पांढऱ्या गुंजांची पूजा करतो. किंवा आधीच्या काळी सोनं असं म्हणायचं ना, गुंजभर सोनं. तर हे त्याचा वेल आहे हा. आणि मग हे बाकीचे जे झाडं आहेत ना, हे अशी मला जेव्हा वेळ मिळतो, आता पाऊस जेव्हा पडला, जसं ते बदामाची झाडं पण माझ्या इथलं ते वरचं जे बदामाचं मोठं झाड आहे त्याच्यापासून मी ही बनवली आहेत. आता हे लावले होते, त्याची झाडं झाली, आता ही शेतात लावली जातील असं. तर हे इथे जे मंडळी आपण पाहतोय ना, हे त्यांनी पूर्ण असं लावण्यासाठी किंवा कोणाला जर लागले तर नेण्यासाठी असे इथे त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्यापैकी झाड पाहिजे असतील तर मॅम इज ऑलवेज रेडी टू गिव्ह. आणि हे विड्याच्या पानांचे वेल आहे इथे. मी आधीच जसं तुम्हाला सांगितलं ना, मॅमचं खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तसंच एक निसर्गाप्रती आपलं ऋण किंवा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, ह्याच्यासाठी मी मागे मॅडमला भेटले होते आणि त्याच्यात मी असं सहज म्हणलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे नवजात बालक असतात, जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं, तर ते जेव्हा घरी जातं ना, त्याच्याबरोबर आपण एखादं भारतीय वंशातील झाड देऊ शकतो मॅम त्यांना. म्हणजे ते पालक काय करतील, बाळाबरोबरच घरी ते झाड लावतील. बाळाचं आणि त्याचं एक अतूट नातं असं असेल आणि बाळाच्या नावे ते झाड लावल्यामुळे ते झाड छान जगवतील. असं करूया आता, एवढं म्हणायचा अवकाश मॅमनी लगेच होकार तर दिलाच, पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आज शेकडोंनी मॅम झाड असे लागले असतील. आता म्हणजे आपलं ठरलं तेव्हापासून मी प्रत्येक पेशंटला देतात, प्रत्येक डिलिव्हरीच्या पेशंटला देते आणि ते पण छान ऍक्सेप्ट करतात. त्यांना पण खूप आनंद होतो आणि त्यांना आम्ही थोडंसं कसं असतं, प्रत्येक गोष्ट आपण इमोशनशी जोडली तर ती जास्त काळ टिकू शकते असं मला स्वतःला वाटतं. तर त्यांना मी हेच सांगते की तुम्ही हे जसं बाळ वाढवणार आहात तसं त्याच्या नावाने हे झाड लावा, आणि मग जसं तुम्ही बाळ चालतोय पळतोय तुम्हाला आनंद होतो तसं हे झाड आज एवढं होतं उद्या तेवढं झालं. आणि मला चाफा खूप आवडतो, तर माझ्या सासूबाईंनाही खूप आवडायचा. तर त्यामुळे मी चाफ्याची झाडं साधारणतः सगळ्यांना देते. पण त्यांच्या घरी जे फ्लॅटमध्ये राहतात मग त्यांना आपण मोगऱ्याची झाडं, म्हणजे जसं जागा असेल त्या हिशोबाने आपण देतो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला कोणतं तुम्ही लावू शकाल. मग त्यांनी ते चॉईस करतात की नाही मॅडम आमच्या इथे गॅलरीमध्ये आम्ही हे झाड लावू शकतो. तर इव्हन आता ही झाडं पण मी हे केली, ही पण थोडी मोठी झाली की मी त्या हॉस्पिटलला शिफ्ट करणार आहे, तिकडे पेशंट लोकांना देणार. अच्छा, म्हणजे पहा की सामाजिक आपलं ऋण, पर्यावरणाचं ऋण, पेशंट बद्दल असलेली आपुलकी,
ह्याची सगळी अशी सांगड जर घातली ना तर मॅमचं व्यक्तिमत्व उभं राहतं. मॅम, जर तुमच्यासारखं असं सुंदर गार्डन आमच्या प्रेक्षकांनी करायचं म्हटलं तर त्यांना काय सल्ला द्याल, कशी सुरुवात करावी? कसं आहे, सुरुवात करायला तुम्हाला जे माझं म्हणणं आहे, जे आवडतं, जो छंद आवडतो तो तुम्ही जोपासा, हे सगळ्यात महत्वाचं. आणि गार्डनिंग आपल्याला प्रत्येकाला आवडतंच असं नाही, पण आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि नेहमी निसर्ग आपल्याला अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे एकदा जर तुम्ही झाड लावायचा प्रयत्न केला आणि ते झाड वाढलं की त्याच्यातून एक वेगळ्या निर्मितीचा आनंद आपल्याला होतो. बरोबर. आणि तो तुम्ही घ्या, त्याची अनुभूती तुम्ही घ्या. आणि एकदा हे आपल्याला सवय लागली की हा आपोआप छंदाच्या रूपामध्ये आपण ऍक्सेप्ट करतो त्याला. आणि छंद हा प्रत्येकाला पाहिजे. एवढ्या व्यस्त जीवनामधून थोडंसं स्ट्रेस फ्री लाईफ आपल्याला खूप मिळतं. आणि याचा सगळ्यात महत्वाचं समाधान म्हणजे आपण निसर्गाच्या कुठेतरी आपण निसर्गापासून दूर जातोय. तर आपण थोडं निसर्गाशी आपली नाळ जुळवून ठेवली पाहिजे. आणि घरात आता प्रवेश करता करता मला सगळं हिरवं दिसतं. आपण बाहेरून थकून जरी आलेलो असलो तरी घरी आल्या आल्या प्रसन्न वाटतं. तर प्रत्येकाने, आपण आता पाहतोय निसर्गाचा समतोल किती बिघडलेला आहे, तर प्रत्येकाने होतं तेवढं ग्रीनरी अवश्य मेंटेन करा, हा मी प्रत्येकाला सल्ला देईन. आणि गार्डनिंग हा अतिशय छान त्याच्यातला छंद आहे. ह्याला काही खूप पैसा लागत नाही. तुम्ही कसा डेव्हलप करता त्याच्यावरती आहे. माती तर आपल्याला मिळतेच, कुठेही मिळू शकते. याच्यामध्ये खत वगैरे जर करायचं म्हटलं, ज्याला वेळ असेल त्याने तर घरी आपला खड्डा हे करून त्याच्यात कंपोस्टिंग करून तुम्ही करू शकता. ज्यांना नाही वेळ, जे वर्किंग आहे, जे अफोर्ड करू शकतात, त्यांनी मग रेडीमेड आपले खत, पण ते सुद्धा सेंद्रिय आपला नैसर्गिक जे आहेत तर तेच वापरले पाहिजे. कृत्रिम कृपा करून वापरू नका. सगळे सेंद्रिय खतांचा वापर करा. मला एवढंच म्हणायचं आहे, कारण त्याच्याने आपण मातीची पोत पण चांगली राहते आपल्या. आणि झाडांवरती कोणत्याही प्रकारचं साधारणतः कीड येत नाही. झाडांचा सुद्धा रेजिस्टन्स पॉवर चांगला राहतो. म्हणजे मॅम आता पूर्ण वैद्यकीय भाषेतच आपल्याला त्यांनी समजावलंय की काय काळजी घ्यावी, कसं डेव्हलप करावं, कशी सुरुवात करावी. तर तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला नक्की सांगा. कारण गार्डनिंगचं असं आहे, तुम्हाला जोपर्यंत ती अनुभूती येणार नाही, म्हणजे म्हणतात ना की आपण जेव्हा त्याचं स्वतःहून एक्सपिरियन्स घेऊ तरच त्यातली मजा तुम्हाला कळेल. तर एखादं झाड आधी लावून बघा आणि सांगा तुम्हाला की ते कसं वाटलं ते जेव्हा वाढतं तेव्हा. म्हणजे आपल्या घरातलं लहान लेकरू जसं बसतं, चालतं, उठतं, पळतं, जसं आपण ऑब्झर्व करतो तसं आपण, अरे याला एक पान जास्त आलं, याला आलं, ह्याची हाईट वाढली, ह्याच्या कळी आली, आता ती फुलली, असं छान तुम्हाला बघायला मिळेल म्हणून झाडांचं. ताई, तुमचे खूप खूप आभार, खूप धन्यवाद. तुमच्या व्यस्त आयुष्यातून आणि तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला खूप छान माहिती पुरवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.